नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, पोलीस भरती तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांना विचारण्यात आलेली अत्यंत महत्त्वाचे प्रश्न तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेलो आहेत. ही 50 प्रश्न आहेत. 10 ते 15 मिनिटाचा व्हिडिओ असेल मित्रांनो. काळजीपूर्वक बघा. एक एक मार्क तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण लगेच प्रश्नांकडे वळूया. बघा, प्रश्न पहिला आहे. कोकणातील किनारी गाळाच्या मृदेला काय म्हणतात? कोकणातील किनारी भागातील गाळाच्या मृदेला काय म्हणतात? जांभी मृदा. लक्षात ठेवा, जांभी मृदा. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ती आढळते. त्यानंतर बघा पुढील प्रश्न. आता या ठिकाणी काय आहे मित्रांनो? अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य जोडी ओळखा. एका बाजूला आपल्याला शिखरं देण्यात आलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला काय आहे? ती शिखरे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते देण्यात आलेलं आहे. तर बघा, तवला शिखर हे नाशिक, बरोबर आहे. तवला शिखर हे नाशिक. त्यानंतर हनुमान शिखर धुळ्यामध्ये आहे. अस्तंबा शिखर नाशिक. आता अस्तंबा हे कुठं आहे रे? अस्तंबा आहे नंदुरबारमध्ये. कुठे? नंदुरबारमध्ये आहे अस्तंबा. नाशिकमध्ये कोणते आहे मित्रांनो? तर नाशिकमध्ये भरपूर आहे. त्र्यंबकेश्वर झालं, अंजनेरी झालं. त्यानंतर बघा भरपूर आहे नाशिकमध्ये. आणि तोरणा कुठे आहे? पुण्यामध्ये आहे. तोरणा पुण्यामध्ये. लक्षात ठेवा. वणी देखील कुठे आहे? नाशिकमध्ये. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पुढील प्रश्न. अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा मसुदा कोणी तयार केला? अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचा मसुदा कुणी तयार केला होता? थॉमस जेफरसन. लक्षात ठेवा, थॉमस जेफरसन. आणि आपल्याला अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन विचारतात. काय मित्रांनो? अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन तर काय आहे अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन? लक्षात ठेवा, 3 जुलै. काय? 3 जुलै. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न. बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? भिंगार. लक्षात ठेवा, भिंगार. मित्रांनो, आपण ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरतो त्या जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाणे लक्षात ठेवा. बघा, आता इथे गवताळा आहे. याच्यामध्ये औरंगाबादमध्ये म्हैसमाळ अमरावती, लोणावळा पुणे, अशा प्रकारे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पुढील प्रश्न. पृथ्वीवरील जमिनीपैकी सर्वसाधारणपणे अतिशय थंड असलेला भाग किती आहे? म्हणजे पृथ्वीवरील एकूण जमिनीपैकी थंड असलेला भाग किती आहे? 17%. अतिशय थंड असलेला भाग म्हणजे बघा पृथ्वीचं जो उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध हे काय आहे? अगदी थंड आहे. आणि तो भाग किती आहे? तर 17%. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील महानगरपालिकांमध्ये किमान आणि कमाल प्रभाग समित्या किती असू शकतात? आता प्रभाग समित्या महानगरपालिकांमध्ये किती असू शकतात? 13 ते 25. किती? 13 ते किमान आणि कमाल. किमान म्हणजे कमीत कमी, कमाल म्हणजे जास्तीत जास्त. प्रभाग समित्या म्हणजे आपण काय म्हणतो? वार्ड म्हणतो बघा, वार्ड. ते वार्ड म्हणजे काय? प्रभाग समित्या 13 ते 25 महानगरपालिकांमध्ये. त्यानंतर बघा पुढील प्रश्न. इंग्रजांनी आपल्या स्थानिक स्वशासक बंधने घालून त्यांना अपंग केले आहेत असा आरोप इंग्रजांवर कुणी केला होता? म्हणजे बघा प्रश्न काय आहे की इंग्रजांनी आपल्यावरती स्वशासक बंधने घालून अपंग केले आहे आपल्याला, असा आरोप कुणी केला होता? तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी. लक्षात ठेवा, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केला होता. पुढील प्रश्न. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वप्रथम सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा वापर केला? तर सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा वापर कुठे करण्यात आला होता? पहिल्यांदा मणिपूर. लक्षात ठेवा, मणिपूर. त्यानंतर बघा पुढील प्रश्न. नगर परिषदेचा अध्यक्ष खालीलपैकी कुणाकडे स्वतःच्या पदाचा राजीनामा सादर करतो? तर नगर परिषदेचा अध्यक्ष कुणाकडे देतो? तर जिल्हा अधिकाऱ्यांकडे देतो. नगर परिषदेचा अध्यक्ष कुणाकडे? जिल्हा अधिकाऱ्यांकडे आपला राजीनामा सुपूर्द करतो. पुढील प्रश्न बघा. भारताचे पहिले वनधोरण कोणत्या वर्षी जाहीर झाले? तर भारताचे पहिले वनधोरण 1916. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पुढील प्रश्न. पवन हंस लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील हेलिकॉप्टर सेवा पुरवठा करणाऱ्या कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर पवन हंस ही काय आहे? हेलिकॉप्टर बनवणारी प्रायव्हेट कंपनी आहे. तिची स्थापना केव्हा करण्यात आली? 1985. पुढील प्रश्न बघा. मराठा लोकांसाठी मुंबई कायदेमंडळात स्वतंत्र मतदारसंघ असावा ही मागणी करण्यासाठी शाहू महाराजांनी कुणाला लंडनला पाठवले? तर कुणाला पाठवले होते शाहू महाराजांनी? भास्करराव जाधव. कोण? भास्करराव जाधव यांना लंडनला पाठवले होते. कशासाठी? मराठा लोकांसाठी मुंबई कायदेमंडळात स्वतंत्र मतदारसंघ मिळावा यासाठी. लक्षात ठेवा, भास्करराव जाधव. बघा 1936 मुंबईमध्ये प्रति आंबेडकर किंवा दख्खनचे आंबेडकर म्हणून कुणास ओळखले जाते? तर प्रति आंबेडकर म्हणून किंवा दख्खनचे आंबेडकर म्हणून कुणाला ओळखले जात होते? तर BS व्यंकटराव. लक्षात ठेवा, BS व्यंकटराव. त्यानंतर बघा पुढील प्रश्न. 1773च्या नियमाच्या कायद्यानुसार एक सुप्रीम कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले? तर 1773चा पिट्स इंडिया ॲक्ट होता मित्रांनो. त्यानुसार कलकत्ता या ठिकाणी काय? सुप्रीम कोर्ट स्थापन करण्यात आले. बघा पुढील प्रश्न. पुणे महानगरपालिकेने महात्मा फुलेंचा पुतळा बसवावा अशी मागणी 1925 कुणी केली? तर कोणी केली होती? केशवराव जेधे यांनी 1925 पुणे नगरपालिकेने महात्मा फुलेंचा पुतळा बसवावा अशी मागणी केली होती, केशवराव जेधे यांनी. पुढील प्रश्न बघा. 1920 साली महाड येथील कुलाबा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण होते? 1920ला कुलाबा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात ठेवा, 1920ला
कुलाबा परिषदेचे अध्यक्ष होते. पुढील प्रश्न, कोणता घटक कार्बनचे सर्वात जास्त शोषण करतो? तर बघा खालीलपैकी कोणता घटक आहे तो कार्बनचे सर्वात जास्त शोषण करतो? तर महासागर. लक्षात ठेवा महासागर. पुढील प्रश्न बघा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड या तिन्ही जिल्ह्यात कोणत्या खनिजाचे साठे आहेत? या तिन्ही जिल्ह्यामध्ये कोणते? बॉक्साईड. दक्षिण महाराष्ट्रामध्ये बॉक्साईड. कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये बॉक्साईडचे साठे आढळतात. त्यानंतर बघा पुढील प्रश्न, सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण? दासबोध. त्यानंतर बघा मनाचे श्लोक आणि करुणाष्टके हे कोणाचं आहे? तर संत रामदास स्वामी यांचे आहे. मनाचे श्लोक आणि दासबोध लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पुढील प्रश्न, विजयस्तंभ कोठे आहे? विजयस्तंभ कोठे आहे मित्रांनो? चितोडमध्ये. कुठे? चितोडमध्ये आहे विजयस्तंभ. लक्षात ठेवा चितोड या ठिकाणी आहे विजयस्तंभ. त्यानंतर बघा पुढील प्रश्न, बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते? तर बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते होते? तर महाराष्ट्र हे बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य होते. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पुढील प्रश्न, ब्रिटनमधील एशडेन पुरस्कार हा कोणत्या दर्जात कोणत्या ऊर्जा क्षेत्रातील संशोधनासाठी दिला जातो? तर मित्रांनो लक्षात ठेवा एशडेन पुरस्कार हा सौर ऊर्जा क्षेत्रातील संशोधनासाठी दिला जातो. एशडेन पुरस्कार महत्त्वाचा आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न, WHO नुसार कोणते शहर हे जगातील सर्वात जास्त प्रदूषित शहर आहे? तर WHO नुसार टोकियो हे जगातील सर्वात प्रदूषित शहर आहे जपानमधील. लक्षात ठेवा टोकियो. त्यानंतर बघा पुढील प्रश्न, जाकमा हे आशियातील 6वे श्रीमंत व्यक्ती असून कोणत्या व्यावसायिक संस्थेचे संस्थापक व CEO आहे? तर अलिबाबा या कंपनीचे काय आहे ते CEO आहे. मित्रांनो हा प्रश्न जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारण्यात आला होता, परंतु आता अलिबाबाच्या बाबतीत थोडी वेगळी घटना घडली आहे, त्यामुळे हा प्रश्न विचारला जाणार नाही. त्यानंतर बघा पुढील प्रश्न बघू, भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते? तर भारताचे सर्वोच्च शौर्य पदक लक्षात ठेवा परमवीर चक्र. आणि सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर भारतरत्न. लक्षात ठेवा सर्वोच्च शौर्य पदक कोणते? परमवीर चक्र. त्यानंतर बघा, महिला संरक्षणासाठी कौटुंबिक हिंसा अधिनियम 2005 द्वारे महिलांना कोणता हक्क प्राप्त झाला आहे? तर कोणता हक्क? सुरक्षित घर. लक्षात ठेवा सुरक्षित घर आणि महिला संरक्षण अधिनियम 2005. पुढील प्रश्न बघा, कॅनडा सरकार महाराष्ट्रातील कोणत्या एका धार्मिक स्थळाचा विकास करणार आहे? त्याबाबत अचूक पर्याय निवडा. तर कॅनडा सरकार हे महाराष्ट्रातील पंढरपूर हे जे धार्मिक स्थळ आहे त्याचा काय करणार आहे? विकास करणार आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न, भारताची दुसरी भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? तर भारताची दुसरी फिल्म अँड टेलिव्हिजन संस्था कोणत्या राज्यामध्ये? अरुणाचल प्रदेशमध्ये स्थापन करण्यात येणार आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न, भारत सरकारने सायबर गुन्ह्यांचा धोका कमी करण्यासाठी सायबर सेफ वुमन ही जनजागृती मोहीम कोणत्या दिवशी राबवली होती? कोणती? सायबर सेफ वुमन. लक्षात ठेवा सायबर सेफ वुमन ही मोहीम 3 जानेवारी 2020ला राबवली होती. त्यानंतर बघा पुढील प्रश्न, रेल्वेने RPF हे नाव बदलून कोणते नवीन नाव ठेवले आहे? तर रेल्वेने RPF हे जुने नाव होते, नवीन नाव काय ठेवले आहे? इंडियन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सर्व्हिस. इंडियन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सर्व्हिस म्हणजे काय? RPFS. लक्षात ठेवा RPFS. पुढील प्रश्न बघा, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने PSLV-40 क्षेपणास्त्राच्या माध्यमातून एकूण किती उपग्रह अंतराळात पाठविले? मित्रांनो हा प्रश्न मागील वर्षी विचारण्यात आला होता. किती उपग्रह पाठवले होते? 31 उपग्रह पाठविले होते. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्र सरकारने नुकतेच घोडागाडीचे नवीन अभयारण्य म्हणून कोणते अभयारण्य घोषित केले आहे? तर घोडागाडीचे अभयारण्य म्हणून चंद्रपूर. लक्षात ठेवा चंद्रपूर अभयारण्य घोषित केले आहे. पुढील प्रश्न बघा, कोणत्या बँकेने कोविड-19 विमा पॉलिसी सुविधा सुरू केली? तर कोणत्या बँकेने सुरू केली होती? एअरटेल पेमेंट बँकेने सुरू केली होती. पुढील प्रश्न, जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल कोण झाले? महत्त्वाचा प्रश्न आहे, आता नाही आहे परंतु विचारला जाऊ शकतं की जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल कोण होते? तर गिरीशचंद्र मुर्मू. लक्षात ठेवा गिरीशचंद्र मुर्मू. पुढील प्रश्न, 1872 मध्ये आयोजित केलेली भारताची 2011ची जनगणना ही कोणती म्हणजे कितवी जनगणना आहे? तर म्हणजे बघा 1872ला पहिली जनगणना झाली होती, तेव्हापासून 2011ची कितवी जनगणना आहे? तर 15वी. लक्षात ठेवा आता 16वी जनगणना सुरू झालेली आहे आणि पहिली जनगणना 1872. पुढील प्रश्न, नौदलात सामील झालेली स्कॉर्पियन श्रेणीतील करंज ही कितवी पाणबुडी आहे? तर करंज ही 3री पाणबुडी आहे. कितवी? 3री. लक्षात ठेवा करंज, वेला. त्यानंतर अजून आहे बघा पुढील प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात रेल्वे डबे निर्माण करण्याचा कारखाना उभारण्यास केंद्राने मंजुरी दिलेली आहे? तर कोणत्या जिल्ह्यामध्ये रेल्वे डब्यांचा कारखाना महाराष्ट्रात सुरू होणार आहे? तर लातूरमध्ये. लक्षात ठेवा लातूर. बघा पुढील प्रश्न, मिझोरामचे नवीन राज्यपाल कोण आहे? तर मिझोरामचे राज्यपाल कोण आहे? कुंभपती हरिबाबू. कोण? कुंभपती हरिबाबू. तेव्हा ते नवीन झाले होते परंतु आता जुने झाले. लक्षात ठेवा. बघा पुढील प्रश्न, मी अन्नपूर्णा योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर मी अन्नपूर्णा ही योजना महाराष्ट्र राज्याने सुरू केलेली आहे. पुढील प्रश्न, गोसी खुर्द हा प्रकल्प कोणत्या
नदीवर बांधण्यात आलेला आहे? तर गोसीखुर्द हा प्रकल्प वैनगंगा. लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे गोसीखुर्द प्रकल्प वैनगंगा नदीवर. पुढील प्रश्न बघा, पंचायत राज व्यवस्था लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील कितव्या क्रमांकाचे राज्य बनलेले आहे? तर पंचायत राज व्यवस्था लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे? 9व्या क्रमांकाचे राज्य बनलेले आहे. आणि असा एक प्रश्न येतो की भाषिक प्रांतानुसार बघा, भाषिक प्रांत म्हणजे भाषिक याच्याद्वारे निर्माण होणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहे? तर भाषिक तत्वावर निर्माण होणारे महाराष्ट्र हे 14वे राज्य आहे. लक्षात ठेवा. आणि पहिले आंध्र प्रदेश, ते देखील लक्षात ठेवा, आंध्र प्रदेश पहिले. त्यानंतर बघा, तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण कुणाचे असते? तर तलाठ्यावरती नजीकचे नियंत्रण कुणाचे असते? तहसीलदार. लक्षात ठेवा, तहसीलदाराचे तलाठ्यावरती नजीकचे नियंत्रण असते. त्यानंतर बघा, अमरावती जिल्ह्याच्या सध्याच्या पालकमंत्री कोण? तर अमरावती जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री, आता हा प्रश्न जुना आहे मित्रांनो, प्रश्न जुना आहे, तुम्ही आत्ताचे पालकमंत्री लक्षात ठेवा. तर बघा, देवेंद्र फडणवीस हे यांच्याकडे 4 की 5 जिल्ह्यांचे पालकमंत्री पद देण्यात आलेले आहे. त्यामध्ये अमरावती, नागपूर असे 4 ते 5 जिल्ह्यांचे पालकमंत्री पद कुणाकडे देण्यात आले? देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. लक्षात ठेवा, आपण ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू त्या जिल्ह्याचे पालकमंत्री लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, कोणत्या शहरात स्वच्छतागृह या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले? तर कोणत्या शहरात? वाराणसी. लक्षात ठेवा, वाराणसी. आणि वाराणसीला 2024पर्यंत 2024पर्यंत कार्बन मुक्त करायचे आहे मित्रांनो, म्हणजे 0% कार्बन उत्सर्जन मुक्त करायचे आहे. लक्षात ठेवा, 24 नाही, 48पर्यंत. त्यानंतर बघा मित्रांनो, पुढील प्रश्न. अशा प्रकारे 50 प्रश्न होते मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. सर्व भावी पोलीस मित्रांना जय हिंद, धन्यवाद.